नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. आज मी तुमच्याशी रेसिपी शेअर करणार आहे. ती म्हणजे पॉपलेट फ्राय, ओला बोंबील फ्राय आणि कोळंबी रस्सा. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी तीनही माशाचे प्रकार मी स्वच्छ धुवून साफ करून घेतले. कोळंबीमधील हा जो काळा धागा असतो तो जर काढला नाही तर मातकट लागतं. वरच्या बाजूने थोडासा कट देऊन तो काळा धागा काढून घ्यायचा. तर अशा प्रकारे आधी सर्व मासे मी धुवून घेतले. त्यानंतर कोळंबीला मॅरिनेट केले. त्याच्यामध्ये थोडीशी हळद, मीठ आणि लिंबाचा रस पिळला आणि मिक्स करून मॅरिनेशनसाठी अर्धा तास ठेवले. त्यानंतर पॉपलेटला हळद आणि मीठ आधी लावून घेतले. नंतर ओले बोंबील एका कोरड्या कपड्यावर व्यवस्थित मांडले आणि कोरड्या कपड्याने झाकून घेतले व त्याच्यावर नंतर न्यूजपेपरने रॅप केले, म्हणजे त्यातील ओलावा पाणी जे आहे ते सोक केले जाईल. आणि मग त्याच्यावर एक जड भांडे, मी साखरेचा डब्बा ठेवला, काहीतरी एखादे जड भांडे ठेवायचे, साखरेचा किंवा पिठाचा डब्बा वगैरे. असं 15-20 मिनटं ठेवायचं, जेणेकरून त्यातील पाणी निथळून जाईल आणि ते थोडेसे ड्राय होतील. त्यानंतर मी लाल तिखट, गरम मसाला किंवा काळा मसाला, धने पावडर, फिश मसाला असेल तर तो, नाहीतर मग मटन मसाला, अशा गोष्टी ज्या घरात उपलब्ध आहेत त्या घेतल्या. त्यात थोडेसे मीठ आणि पाणी टाकून एक पेस्ट तयार केली आणि ती पॉपलेटला लावून घेतली. नंतर कांदा, आलं, लसूण आणि टोमॅटो बारीक चिरून घेतले. तवा गरम करून त्याच्यावर 1-1.5 चमचा तेल टाकले आणि नंतर कांदा चांगला परतून घेतला. कांद्याला सोनेरी कलर आल्यानंतर मग त्याच्यामध्ये आलं आणि लसूण टाकला व तेही थोडेसे परतत आल्यानंतर 1-2 मिनिटांनी मग शेवटी त्याच्यात टोमॅटो ॲड केले आणि व्यवस्थित परतून घेतले. 5-6 मिनटं चांगला हा मसाला परतून घेतला. नंतर थंड करून मिक्सरमध्ये वाटून घेतला. त्यानंतर जे ओले बोंबील डब्याखाली दाबून ठेवले होते ते काढून घेतले आणि त्याला हळद व मीठ लावून घेतले. आणि त्यानंतर लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर, चिकन किंवा मटन मसाला, थोडं पाणी, मीठ याची जी पेस्ट केली होती तीही त्याला लावून घेतली आणि मॅरिनेशनसाठी थोडा वेळ ठेवले.
कढईत तेल तापायला ठेवले आणि तेल चांगले कडकडीत तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी मॅरिनेट केलेली कोळंबी होती ती परतून घेतली. अगदी 1.5 ते 2 मिनिट. असे केल्यामुळे कोळंबीचा अर्क हा अगदी छानपणे तेलामध्ये उतरतो आणि कोळंबी ही व्यवस्थित छान शिजली जाते नंतर भाजीत. त्यानंतर त्याच तेलामध्ये लाल तिखट कलरचं ॲड केलं आणि त्याच्यामध्ये मसाला आपण जो वाटून घेतला आहे तो परतून घेतला आणि त्या मसाल्यामध्ये वरून म्हणजेच त्या वाटणामध्ये वरून अजून तिखटाचं लाल तिखट, थोडासा गरम मसाला, फिश मसाला किंवा मटन चिकन मसाला आणि धने पावडर असं ॲड केलं आणि चांगलं एकजीव होऊन परतून दिलं. नंतर त्याला तेल सुटल्यावर त्यात कोळंबी ॲड केली आणि तीही 2 मिनिट चांगली परतून दिली. मग पुढे त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड केलं आणि उकळी येऊ दिली. थोडी उकळी आल्यानंतर मग झाकण ठेवून 3 ते 4 मिनिट त्याला शिजू दिलं. नंतर एका प्लेटमध्ये बारीक रवा, तांदळाचे थोडेसे पीठ, मीठ, हळद, लाल तिखट आणि थोडेसे अर्धा ते 1 चमचा बेसन पीठ ॲड केले. ते मिश्रण मिक्स केले आणि त्यात बुडवून मग पॉपलेट आणि ओला बोंबील फ्राय करून घेतला. तर मैत्रिणींनो, असा होता माझा आजचा बेत. पॉपलेट फ्राय, ओला बोंबील फ्राय आणि कोळंबी रस्सा. त्याबरोबर चपाती, भात, कांदा, लिंबू, टोमॅटो. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? जर आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि कमेंटही करा. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.